नमस्कार. खरी गोष्ट. बाबा होणं एक पुरुषाच्या मनातलं शांत बदल असतं. बाळ जन्माला आल्यानंतर फक्त एक स्त्री आई होत नाही, तर एक पुरुषही बाबा म्हणून नव्यानं जन्म घेत असतो. पण अनेकदा आईच्या बदल बोललं जातं, तिच्या थकव्याबद्दल, भावनाबद्दल विचारलं जातं आणि ते बदल गरजेचंही असतं. पण त्या समाजात एक बाबा मात्र शांतपणे बदलत असतो, हे अनेकदा कुणाच्याच लक्षात येत नाही. पहिल्यांदा बाळाला हातात घेताना त्याच्या मनात आनंद असतो, भीती असते, जबाबदारीची जाणीव असते आणि एक न बोलता येणारा इमोशनल फिलिंग असते. तो स्वतःला सतत विचारत असतो, मी चांगला बाबा बनू शकेन ना? माझ्या बाळासाठी सगळं नीट करू शकेन ना? पूर्वी स्वतःसाठी जगणारा मुलगा अचानक एका छोट्या जीवासाठी रात्रभर जगायला लागतो. बाळाच्या छोट्याशा आवाजानेही त्याची झोप उडते. तो बाहेरून मजबूत दिसत असतो, पण आतून तोही खूप काही अनुभवत असतो. कधी पत्नीचा थकवा बघून त्याचं मन भरून येतं, कधी बाळाचा शांत करणारा स्वतःचा शांत घेत असतो, कधी जबाबदाऱ्यांच्या विचारांनी ताण घेतो, तर कधी बाळाच्या एका छोट्या स्माईलने सगळा थकवा निघून जातो. पण आपल्या समाजात पुरुषाच्या भावनांबद्दल फारसं बोललं जात नाही. पुरुष रडत नाही, तू मजबूत राहा असं सांगितलं जातं. म्हणून अनेक बाबा त्यांच्या भावना मनातच ठेवतात. पण खरं म्हणजे बाबा होणं फक्त एक जबाबदारी नाही, तोही इमोशनल प्रवास असतो. एका पुरुषाच्या हळूहळू मुलगा पासून बाबा होण्याचा सुंदर बदल असतो. बरोबर ना? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.